नमस्कार मंडळी, आज आपण मूग डाळीच्या पुऱ्या बनवणार आहे. त्यासाठी आपण 3-4 तास मूग डाळ भिजत ठेवली. ती स्वच्छ धुवून घ्यायची, एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात मिरची, आलं आणि लसूण वाटून घ्यायचा. ते एका भांड्यात काढायचं. त्यात टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून टाकायची. त्यात 1 वाटी बारीक रवा घालून ते हलवायचं आणि 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. त्यात मीठ, लाल तिखट, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, 2 चमचे तीळ आणि 1 चमचा ओवा घालायचा. ते चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यात बसेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याचा छान असा डो बनवून घ्यायचा. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि लगेच आपण त्याचे बॉल बनवूयात. बॉल तयार झाले की आपण लाटून घ्यायची ती पुरी. पोळपाटाला तेल लावून पुरी लाटून घ्यायची. ती जास्त पातळ आणि जास्त जाड पण करायची नाही, मीडियम साईजची करायची. दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीनं पुऱ्या तयार करून घेतल्यात आपण. आता हे आपण तळून बघूयात. अशा पद्धतीनं आपण तळायची पुरी. साईडनं तेल सोडून पुऱ्या सगळ्या तळून घेतल्यात आपण. ही पुरी हेल्दी आहे. अशा पद्धतीने मूग डाळीच्या पुऱ्या तयार आहेत.